आजी आजोबा म्हणजे नातवंडांचा जीव की प्राण. कारण प्रत्येक हट्ट, इच्छा इथे पुरवली जाते. प्रेमाचा, मायेचा डोक्यावरून फिरणारा हात आयुष्याचा आनंद देत असतो. म्हणूनच आजी आजोबा व नातवंड यांचं एक अनोखं नातं असतं. आज देखील या विषयावर एक कथा घेऊन येत आहे. परंतु कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. देवाच्या देव्हाऱ्यासमोर साजूक तुपाचा दिवा जळत होता. त्या प्रकाशात देव अगदी उजळून निघाले होते. जणू काही सजीव होऊनच ते स्मित हास्य करीत आहेत असा भास होत होता. उदबत्तीचा सुगंध संपूर्ण घरामध्ये दरवळत होता. त्यामुळे मनाला आणखीनच प्रसन्न वाटत होते. देवासमोर बसूनच अभंग आणि श्रेया श्लोक म्हणत होते. श्रेया डोळे मिटूनच श्लोक तालासुरात म्हणत होती खरी, पण मधूनच ती अडखळत देखील होती. कारण अभंगाचे श्लोक म्हणण्यात लक्षच नव्हते. त्यामुळे तो देखील चुकत होता आणि श्रेयाचं देखील चुकवत होता. मधूनच श्रेयाने अभंगाला आपल्या कोपऱ्याने हाणले. तसाच अभंग भानावर आला, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा उदासी दिसत होती. श्रद्धाने स्वयंपाक करता करता देवघरात डोकवलं. तिने अभंगाला बारकाईने निहाळलं. तोच चुकत होता. श्लोक पूर्ण होईपर्यंत श्रद्धा कमरेवर हात ठेवूनच अभंगाचे निरीक्षण करीत होती. श्लोक पूर्ण झाला. श्रेयाने देवाचे दर्शन घेतले. मोठ्यानंच ओरडली, आई, या दादामुळे आज माझा श्लोक चुकत होता. पण अभंग काहीच बोलला नाही. श्रद्धाने अभंगाला जवळ बोलवले. अपराधी नजरेनेच तो श्रद्धाजवळ आला. श्रद्धाने त्याला विचारले, काय होतंय का अभंग? पोटात दुखतंय का? इतका का नाराज आहेस? अभंगने फक्त मान हलवली. अरे सांग ना, काय होतंय ते? जरा पोटात दुखत होतं. तोंड वाकडं करीतच त्याने सांगितलं. थांब, तुला लिंबू सोडा देते, म्हणजे दुखायचं राहील. श्रद्धा लगेचच स्वयंपाकघरात गेली. लिंबू सोडा घेऊन आली. अभंगने तो नाकडोळे मुरडतच पिऊन टाकला. तेवढ्याच स्त्रियाने आवाज दिला, आई, मी खेळायला जाते ग. हो जा, पण बरोबर 7:30 वाजता घरात हजर व्हायचं. आता 6:30 वाजलेत. 1 तास खेळ पुरेसा झाला. श्रद्धाने श्रेयाला बजावले. हो बाई हो, येते 7:30ला. पण दादाचं काय? तुला काय करायचं त्याचं? त्याच्या पोटात दुखते. ढोंगाड्या कुठला? श्रेयाने अभंगाकडे पाहून म्हटलं व पळून गेली. नेहमी अभंग जाऊन तिच्या पाठीत धपाटे घालायचा, पण आज ढोंगाडे म्हणून देखील तो शांतच होता. अभंगने टीव्हीचे बटन टाकले. टीव्हीवरील कार्यक्रम तो पाहू लागला, पण आज टीव्ही मालिकांमध्ये देखील त्याचे मन रमत नव्हते. संध्याकाळच्या वेळी देखील त्याने डाळभातच खाल्ला व नेहमीपेक्षा थोडा लवकरच झोपी गेला. संध्याकाळच्या वेळी अभंग मोठ्यानंच बरळू लागला. आजी थांब ना, मला तुझ्याबरोबर मंदिरात यायचं आहे. अभंगाच्या आवाजाने सुहासला जाग आली. त्याने पटकनच अभंगाला जवळ घेतले. पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तो जागा होतो का हे पाहिले व झोपी गेला. पुन्हा अभंगाचा आवाज आला, आजोबा, आज मला आईस्क्रीम खायची बरं का, 2 आईस्क्रीम. पुन्हा अभंगाच्या आवाजाने श्रद्धा व सुहास उठले. दोघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. दोघांनाही कारण समजले होते, पण नाईलाज होता. एकही शब्द न बोलता ते पुन्हा बिछाण्यावर पडले. पण सुहास खूपच अस्वस्थ झाला होता. आईवडिलांच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर उदासीचे भाव दिसत होते, पण कोणताही भाव त्याने न दाखवता न बोलता त्याने डोळे मिटून घेतले. मग कधी झोप लागली हे त्याला देखील आठवले नाही. नेहमीच्याच वेळेला श्रेयाने अभंग शाळेत जायला निघाले, पण आज अभंगचा चेहरा जरा उदासच दिसत होता. त्याला खुश करण्यासाठी सुहास म्हणाला, आज संध्याकाळी पाणीपुरीचा बेत, मी स्वतः तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन जाणार. सुहासच्या बोलण्यावर श्रेया मोठ्याने हसली, पण अभंगने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शाळेची बस दारात आली. अभंगाने श्रेया गाडीत बसले आणि गाडी शाळेकडे निघाली. श्रद्धाला आणि सुहासला अभंगच्या उदासीचे कारणच समजले नाही. संध्याकाळी गोड बोलून त्याच्या मनातील खळबळ काय आहे हे जाणून घ्यायचेच असे दोघांनी ठरवले. संध्याकाळच्या वेळी अभंग आणि श्रेया शाळेतून आले. आज नेहमीपेक्षा सुहास जरा लवकरच घरी आला होता. सुहासला पाहून श्रेयाने मोठ्यानंच आवाज दिला, अय्यो बाबा, आज तुम्ही इतक्या लवकर? वा, इतके सफरचंद!
दादाला आवडतात म्हणून. मला काय, माझ्या आवडीचं काय आणलं? सुहासने पटकन श्रेयाला उचलून घेतले. तिच्या गालाचा पटकन पापा घेतला व म्हणाला, माझ्या लाडूबाईंसाठी बर्फी आणली आहे. कुठे ठेवली, मला पटकन द्या. अगं पहिला हातपाय धुवून ये पाहू, मग देते बर्फी. श्रद्धाच्या बोलण्यावर श्रेयाने चांगलेच गाल फुगवले. पटकनच पळत बाथरूममध्ये गेली. तोपर्यंत अभंग हातपाय धुवून आला होता. सुहासने त्याला सफरचंद कापून दिलं, पण अभंगाने ते अर्धेच घेतले. कसे बसे ते पोटात ढकलून तेथून उठून गेला. बेडरूममध्ये सुहासचा मोबाईल ठेवलेला होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोण दिसतंय का, कोण आपल्याला पाहत नाही ना, हे पाहून त्याने मोबाईल हातात घेतला. पटकन नंबर डायल केला. कधी एकदा आजोबा फोन उचलतात असं त्याला झालं. एकदाचा फोन उचलला. हॅलो, बोल सुहास. आजोबा, मी सुहास नाही, मी अभंग बोलतोय. कसा आहेस बाळा? कापऱ्या सुरातच प्रश्न आला. आजोबा, मला तुमची आणि आजीची खूप खूप आठवण येते. कधी येणार इकडे? लवकरच येणार बाळा. तुला सुट्टी लागली ना की नक्की येणार. पण सुहास कुठे आहे? ते आहेत स्वयंपाकघरात. तिकडे मिठाईचा बेत चालला आहे. आणि तू तू कशासाठी फोन केलास? आजोबा, माझ्या शाळेत भाषण स्पर्धा आहेत आणि त्या भाषण स्पर्धेला आजी आजोबांना बोलवलं आहे. आणि स्पर्धेचा विषय कोणता आहे माहिती आहे का? कसं माहीत असणार, तू सांगितल्याशिवाय? कसं मला माहीत होणार? आजोबा, स्पर्धेचा विषय आहे आजी आजोबांचे माझ्या जीवनातील स्थान, किंवा आजी आजोबा माझे दैवत. मी कोणता विषय घेऊ? आता तूच ते ठरव. पण नक्की येणार ना तुम्ही? मी तुमची वाट पाहीन. नक्की नक्की आजीला सुद्धा घेऊन या आणि आजीला विचारलं म्हणून देखील सांगा. आणि बरं का आजोबा, मी फोन केला हे बाबांना देखील सांगू नका. अभंगने पटकन फोन बंद केला. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अभंगाचे बोलणे सुहास शेजारच्या खोलीतून ऐकत होता, पण ऐकूनही त्याने न ऐकल्यासारखे केले. सुहास अभंगाच्या जवळ आला. अभंगाचा प्रसन्न चेहरा पाहून सुहासने विचारले, आज खूप खुशीत आहेस? काही शिक्षकांनी शाबासकी दिलेली दिसते. तसं काहीच नाही, पण आनंद झाला हे मात्र खरं. काहीच न बोलता अभंगने आपले दप्तर घेतले व अभ्यासाला बसला. सुहासने त्याला हटकले. अभंग, आपल्याला बाहेर जायचे फिरायला. तुला आवडतं ना बागेत जायला, म्हणून मुद्दामच लवकर आलो आहे. पण बाबा, मला आता फिरण्याचा मूड नाही आहे. बाबा, तुम्हाला विचारायचं होतं. विचार की, जे मनात आहे ते विचार. आजी आजोबांनी तुम्हाला कधी फिरायला नेलं होतं का हो? तुमचा खूप लाड केला असेल त्यांनी. खूप खूप पदार्थ खायला दिले असतील. मग बाहेर जाण्याची तुम्हाला गरजच भासली नसेल. आजीच्या हाताला किती गोडे आहे ना बाबा. अभंगचे बोलणे ऐकून सुहास गप्पच बसला. अभंग मात्र आपल्या बाबांचा चेहरा न्याहाळत होता. अभंगाने पुन्हा सुहासच्या गालाला हात लावला. बाबा, सांगा ना, आमच्या शाळेतील मुलं आजी आजोबाबरोबर फिरायला जातात. खूप खूप त्यांचे विषय सांगतात. आज मी देखील आजी आजोबांच्याबद्दल खूप खूप बोलणार आहे. बाळा, आजी आजोबांना आमच्यासाठी द्यायला वेळच नसायचा. त्यांना खूप काम असायचं. कामातून त्यांचं डोकंच वर व्हायचं नाही. मग आम्हीसुद्धा त्यांना शेतातल्या कामाला मदत करायचो. घरी म्हशी असायच्या, त्यांच्या धारा काढल्या की मी दूध घालायला जायचो. तुझा छोटा काका अजिबात काम करायचं नाही, त्यामुळे आई अण्णा त्याला खूपच रागवायचे आणि त्यामुळं मला खूप काम करावं लागायचं. सुहास बोलत होता. अभंग मन लावून त्याचं बोलणं ऐकत होता. तेवढ्याच श्रद्धा तेथे आली. इतक्या काय गप्पा चालल्यात बापलेकांच्यात? फिरायला जायचं नाही का? माझं तर उरकून झालं. श्रेया देखील नवीन ड्रेस घालून तिथे हजर झाली. पण अभंग काही फिरायला जायला तयार होईना. शेवटी कसाबसा तो बाहेर जायला तयार झाला. बागेत गेल्यावर श्रेया झुल्यावर खूप खेळली, पण अभंग नेहमीपेक्षा खूपच शांत होता. खेळून झाल्यावर पाणीपुरी, कच्ची दाबेली यांचा चांगलाच बेत झाला. संध्याकाळी 8 वाजता ते घरी आले. मुले खेळून दमलेली होती, त्यामुळे आल्याबरोबरच ती झोपी गेले. अभंगला मात्र आपल्या आजी आजोबांचं स्वप्न पडलं. तो झोपेतच मोठमोठ्याने बरळू लागला. आजोबा, अजून एक आईस्क्रीम पाहिजे. आईला नाही सांगत, आजोबा आजोबा अजून एक घ्या ना. अभंगने आजोबांना मोठ्यानंच आवाज दिला. सुहासने येऊन अभंगला जागे केले, पण अभंग खूप गाढ झोपेत होता. जणू काही आजोबांच्या आठवणीतून त्याला बाहेर पडायचेच नव्हते. सुहास बिछाण्यावर पडून आपल्या आई अण्णांचा विचार करू लागला.
आपण आई अण्णांना वृद्धाश्रमात ठेवून चूक तर केली नाही ना. श्रद्धाच्या अडगेपणामुळे दररोज घरात कटकटी व्हायच्या. शेवटी आई अण्णांनीच वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय लहान भाऊ सौरभ परदेशात होता, त्यामुळे त्याच्याजवळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी काळजावर दगड ठेवून त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता. संध्याकाळच्या वेळी अभंग नेहमीपेक्षा जरा लवकरच उठला. सुहास बागेला पाणी घालीत होता. अभंग तेथेच लुडबुड करू लागला. सुहासला देखील अभंगचे कौतुक वाटले. सुहासने विचारले, अभंग, रात्री कोणाचं स्वप्न पडलं होतं तुला? माझ्या स्वप्नात ना बाबा, रात्री आजी आजोबा आले होते. त्यांनी मला खूप गोष्टी सांगितल्या. मग आम्ही बागेत फिरायला गेलो. तिथे आईस्क्रीम खाल्ली. बाबा, मला आजी आजोबांची खूप खूप आठवण येते. त्यांना आपल्या घरी का नाही ठेवत बाबा? आपल्या घरात त्यांच्यासाठी जागा नाही का? अभंगच्या डोळ्यात पाणी आले. सुहासने त्याला मिठीतच कवटाळले. बाळा, पुढच्या महिन्यात मी नक्की आजी आजोबांना घेऊन येईल. तू थोडे दिवस थांब. नक्की, प्रॉमिस प्रॉमिस. वडिलांचे बोलणे ऐकून अभंगच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. आता मात्र आजी आजोबांच्या विषयी खूप खूप बोलायचे असे त्याने ठरवले. मोठ्या आनंदाच्या भरातच तो शाळेत गेला. 2-4 दिवसानंतर श्रद्धा आणि सुहास मुलांच्या जवळ बसले. दोघांच्याही खूपच खोड्या चाललेल्या होत्या. तेवढ्याच श्रेया सुहासला म्हणाली, बाबा, या दादाला सांगा ना, मला खूपच मारतो. तेवढ्यात अभंग म्हणाला, आता थोडेच दिवस तुला हा त्रास सहन करावा लागेल. बाबा, मला पुढच्या वर्षी हॉस्टेलला ठेवा. मी हॉस्टेलला राहायला जाणार आहे. अभंगच्या बोलण्याने श्रद्धाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिने लगेचच अभंगला जवळ घेतले. असं नाही बोलायचं बाळा. तू नसलास तर आम्हाला करमणार नाही. आम्ही जे करतो ते तुमच्यासाठीच ना. खूप खूप शिकायचं, चांगल्या नोकरीला लागायचं. मग नको मला चांगली नोकरी. आज असा का बोलतोस अभंग? तुला काय होतं आहे? बाबा, मी जर चांगल्या नोकरीला लागलो तर तुमच्यापासून दूर जाईन. मी जर तुमच्यापासून दूर गेलो तर तुम्हाला करमेल का? नाही करमणार. तू तर आमच्या काळजाचा तुकडा आहेस. तुमच्याशिवाय आमच्या आयुष्याला काहीच अर्थ असणार नाही. श्रद्धा अभंगला समजावू लागले. पण अभंगला अजूनही आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नव्हतं. आई बाबा, आजी आजोबांना देखील असंच वाईट वाटत असेल नाही? तुम्ही त्यांच्यापासून दूर आहात, त्यांना देखील आपल्या सर्वांची आठवण होत असेल. आता मात्र अभंगचा बांध फुटला. बाबा, मला आजी आजोबांची खूप खूप आठवण येते. माझ्या मित्रांचे आजी आजोबा पाहिले की तुमचा व आईचा खूप राग येतो. तुमच्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागलं. मी मोठा झालो ना तर तुम्हाला देखील असंच वृद्धाश्रमात ठेवणार. अभंग रडतच बोलत होता. सुहास आणि श्रद्धा यांना भांबावल्यासारखे झाले. अभंगला त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. तो रडतच झोपी गेला. संध्याकाळी सुहास व श्रद्धा खूप वेळ विचार करत बसले. आपले चुकीचा असा दुष्परिणाम दिसू लागला तर आपले खूपच अवघड होणार, असा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. श्रद्धाने देखील सुहासची माफी मागितली. माझी चूक आहे. आत्या मामांना असं वृद्धाश्रमात ठेवायला नको होतं. आपल्या मुलानेच आपले डोळे उघडले. आता तरी यातून बोध घेतला पाहिजे. आपण दोघांना परत घेऊन येऊयात. सुहासने देखील होकारार्थी मान हलवली. सोमवारच्या दिवशी दुपारी 2 ते 5 भाषण स्पर्धा ठेवलेल्या होत्या. अभंगने सुहासला सांगितले होते, बाबा, दुपारी भाषण ऐकायला यायचं बरं का? नक्की येईन. पण आज नेहमीपेक्षा सुहासची आवरावर लवकरच चालू झाली होते. त्यांनी पार्किंग केलेली गाडी बाहेर काढली. गाडी बाहेर काढलेली बघितल्याबरोबरच अभंग हिरमुसला. तो म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्या शाळेत येणार नाही. दरवेळी आईलाच पाठवता, पण आज तुम्ही यायचंच. आजी आजोबा नाही तर तुम्ही तर या ना. नक्की येणार. पण तुम्ही तर बाहेर निघालात. तुम्ही कार्यक्रमापर्यंत नक्की परत येणार का? हो बाळा, मी नक्की परत येईन. सुहास गाडी घेऊनच गेट बाहेर पडला. अभंग त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघतच राहिला. अभंगची मात्र भाषणाची जोरात तयारी सुरू होती. तो आरशासमोर जाऊन भाषण म्हणत होता. मधूनच श्रेयाने त्याला हाक दिली. बघा बघा पाठांतराची पद्धत. अगं श्रेया, भाषणाचं पाठांतर असंच करतात. मी नाही का स्पर्धेत भाग घेत? त्यामुळे तर तू जोरजोरात हात हलवून बोलतोस, होय का? अगं मग हे आधीच सांगायचं ना, मी बदल केला असता. आता जा तू, नाहीतर आईलाच हाक मारीन.
श्रद्धाच्या पडद्याच्या आडूनच श्रद्धा मुलांचं निरीक्षण करीत होती. तिला अभंगचं खूपच कौतुक वाटत होतं. अभंग आरशासमोर जोरजोरात भाषण म्हणत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील बघण्यासारखे होते. 10 वाजताच अभंगची उरकाउरक सुरू झाली. इस्त्रीच्या कपड्यात अभंग खूपच छान दिसत होता. त्याने देवाला नमस्कार केला. आईला नमस्कार करून तो निघाला. आज त्याचा मूड काही वेगळाच होता. आजी आजोबांच्या आठवणीतच तो हरवून गेला होता. वाटेतच त्याला यश भेटला. त्याच्या आजी आजोबांच्या बरोबर तो निघालेला होता. यशने अभंगला हटकले. तुझे आजी आजोबा नाही आले? येणार आहे दुपारी. पहिले 3 तास झाल्यानंतर स्पर्धा सुरू होणार. त्यामुळे आजी आजोबा म्हणाले आम्ही कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत येतो. अभंगने उडवाउडवीची उत्तरे देऊन स्वतःला मोकळं केलं. पण त्याच्या मनातून त्याला खूपच वाईट वाटत होतं. शाळेचे पहिले 3 तास झाले. मुले हॉलमध्ये रांगेने जाऊ लागले. हॉलमध्येच खुर्च्या टाकलेल्या होत्या. तिथे अगोदरच काही आजी आजोबांनी हजेरी लावलेली होती. पण का कोण जाणे, अभंगला असे वाटत होते की आपले आजोबा यांच्यातच बसलेले आहेत. त्याने आपली नजर सभोवार टाकली. त्यांच्यातच तो त्यांना शोधू लागला. अर्ध्या तासातच हॉल मुलांनी भरून गेला. जठार मॅडम मुलांना रांगेत बसवीत होत्या. मुलांना शांत बसायला सांगत होत्या. त्यांचं लक्ष अभंगकडे गेलं. अरे अभंग! अभंगचे मात्र लक्ष नव्हते. तो शून्यातच येणारे प्रत्येकाला न्याहाळत होता. पुन्हा बाईंनी आवाज दिला. अभंग, लक्ष नाही का? कुणाला शोधतोस? बाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. थोड्याच वेळेत स्पर्धेला सुरुवात झाली. एक एक मुलगा व्यासपीठावर येत होता. आपल्या जीवनातील आजी आजोबांचे स्थान कसे आहे हे सांगत होता. आजी आजोबा नातवंडांचे भाषण डोळ्यात आणि कानात प्राण ओतून ऐकत होते. मुलगा स्टेजवरून आला की काही आजी आजोबा मुलांचे पटापट मोके घेत होते. आता अभंगचा नंबर आला. अभंग थोड्या जड पावलाने पण आत्मविश्वासाने व्यासपीठावर आला. त्याने सभोवार एक नजर टाकली. भाषणाला सुरुवात केली. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातील आजी आजोबांचे काय स्थान आहे ते सांगणार आहे. एवढे बोलल्याबरोबरच तो आपल्या वडिलांना समोर पाहू लागला. पण ते त्याला दिसले नाहीत. पुढच्याच क्षणी बोलताना त्याचा गळा दाटून आला. शब्द थरथरत बाहेर पडू लागले. पण त्याच क्षणी स्टेजच्या बाजूला त्याचे लक्ष गेले. त्याच्या आजी आजोबांनी अंगठा दाबूनच त्याला प्रेरणा दिली. त्याच्या 2 डोळ्यातून पाणी येऊ लागले. पण त्याच्यातूनही तो सावरला. आपल्या जीवनात आजी आजोबांचे काय स्थान आहे हे मोठ्या ऐटीनेच तो सर्वांना ऐकू लागला. आता आपण किती बोलतोय याची त्याला जाणीवच नव्हती. मधूनच टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येत होता. आता त्याच्या शब्दांना देखील पंख फुटून ते हवेत उडत होते. सगळ्या शिक्षकांना त्याचे खूप कौतुक वाटले. अभंगचे विचार ऐकून आजी आजोबा व सुहासला देखील भरून आलं. भाषण केव्हा संपलं हे त्यांना देखील कळलं नाही. जेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला तेव्हा ते भानावर आले. व्यासपीठावरून पळतच जाऊन तो आजी आजोबांना बिलगला. श्रद्धा व्यासपीठाच्या समोरच बसलेली होती. ते दृश्य ती आपल्या अघोऱ्या डोळ्यांनी पाहत होती. तिला खूपच पश्चाताप झाला होता. आता मात्र सासू सासऱ्यांना कधीही दूर ठेवायचे नाही हे तिने ठरवले होते. मुलांना आजी आजोबांच्या प्रेमाची किती गरज आहे हे तिला एका कार्यक्रमाने दाखवून दिले होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सगळी मुले आजी आजोबांच्या बरोबर हॉल बाहेर पडली. अभंग देखील इतर मुलांना आपली आजी आजोबा दाखवत होता. त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंदाचा झरा श्रद्धा आणि सुहास अघोऱ्या डोळ्यांनी टिपत होते.